हॅलो एव्हरीवन. आज आपण ह्या सिरीजमध्ये प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तो 2020चे क्वेश्चन आपण काय करायचे आहेत आजच्या सिरीजमध्ये आपल्याला बघायचे आहेत. सो प्रिवियस इयर क्वेश्चन मधून आपल्याला कोणते टॉपिक रिपीट होत आहेत मोस्टली याची एक आयडिया येते. याच्यासाठी आपण प्रिवियस इयर क्वेश्चनचा स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. सो लेट स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. Reflective teaching is a dash dash cyclical process of thinking about learning process of thinking about teaching, then cyclical process of thinking about teaching, and learner process of thinking about learning. So याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ओके. सो हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुमचा लेवल्स ऑफ टीचिंग मधला आहे आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये लेवल्स ऑफ टीचिंग वरती क्वेश्चन आलेला आहे. सो रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. प्रत्येक वर्षी यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. सेकंड क्वेश्चन, अ टीचर शुड आयडेंटिफाय डॅश डॅश अँड टीच अकॉर्डिंगली. जनरली टीचर शिकवताना कोणत्या गोष्टीवरती फोकस करतात? फर्स्ट आहे इकॉनॉमिक कंडिशन ऑफ स्टुडंट, इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग स्टुडंट, इकॉनॉमिक कंडिशन ऑफ पॅरेंट अँड इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग पॅरेंट. सो ऑब्विसली टीचर जेव्हा टीच करतात तेव्हा काय बघतात ते इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग स्टुडंटची लेवल काय आहे ही लेवल अंडरस्टूड करून काय केलं जातं तर टीचिंग हे केलं जातं. सो राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 3, Swayamprabha is a group of dash dash channel devoted to telecasting of high quality educational program. Actually त्याचा राईट आन्सर आहे 34. ओके. सो लक्षात ठेवा 34 इज अ राईट आन्सर. 34 DTH चॅनल आहे आणि आन्सर की मध्ये हा क्वेश्चन काय केलेला आहे तर ड्रॉप केलेला आहे. सो आन्सर लक्षात ठेवा फक्त 34. आणि स्वयंप्रभावरती सुद्धा प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. A traditional teaching support system includes dash dash whiteboard, smart board, digital board, and three-dimensional board. So traditional teaching हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि याचा राईट आन्सर आहे 3 डायमेन्शनल मॉडेल. ओके. सो ट्रॅडिशनल टीचिंग मध्ये 3 डायमेन्शनलला काय केलं जातं तर महत्त्व दिलं जातं. नेक्स्ट, a teacher goes through the student notebook and give remark. This is called dash dash. तर याला काय म्हटलेलं आहे? नोटबुक चेकिंग, डेली रिमार्क, इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट. सो याचं राईट आन्सर असणार आहे इव्हॅल्युएशन. ओके. टीचर जेव्हा डेली नोटबुक चेक करतात त्याच्यामधून ते काय करत असतात तर मूल्यमापन करत असतात म्हणजे स्टुडंटला इव्हॅल्युएट करत असतात. Then Socrates have given dash dash methods of discovering the truth: experimental, observation, criticism and dialogue. Okay. Then त्याचा राईट आन्सर असणार आहे डी, डायलॉग. आता हा कम्युनिकेशनचा क्वेश्चन आहे. सॉक्रेटिस सत्यशोधनाची डॅश डॅश पद्धती दिली जाते. सो जे मराठीचे स्टुडंट आहेत त्यांनी मराठी क्वेश्चन रीड करून अंडरस्टूड करू शकतात. नेक्स्ट, experimental research are aimed to dash dash establish associate between variable, describe variable, study the application of the theory, study of the trend analysis. बघा काय सांगितलंय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. एक्सपेरिमेंटल रिसर्च आर एम टू. एक्सपेरिमेंटल रिसर्च, टाइप्स ऑफ रिसर्च याच्यावरती सुद्धा प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. सो एक्सपेरिमेंटल रिसर्च एम, एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये काय असतं बरं तर ज्याच्यामध्ये स्टडी ऑफ ऍप्लिकेशन ऑफ दिस थेरी हे याचा राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन काय काय दिलेले आहेत? इस्टॅब्लिश असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल, डिस्क्राईब व्हेरिएबल अँड स्टडी ट्रेंड अनालिसिस. सो याचं राईट आन्सर असणार आहे सी, स्टडी ऑफ ऍप्लिकेशन ऑफ थेरी. नेक्स्ट, limitations laid down by the researcher are called as a dash dash objective, delimitation, assumption and hypothesis. ओके. संशोधकाने घालून दिलेल्या मर्यादांना काय म्हटलं जातं तर काय म्हटलेलं आहे? क्वेश्चन नंबर 8चा आन्सर आहे डिलिमिटेशन. त्याला आपण काय म्हणतो? डिलिमिटेशन असं म्हणतो. नेक्स्ट,
फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 15 पर्सेंटाइल अँड डॅश डॅश आर सेम. ओके, 15 पर्सेंटाइल. आता हे रिसर्चचे रिलेटेड क्वेश्चन आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? ऑप्शन विचारलेला आहे मीन, मीडियन, क्वार्टाईल डेव्हिएशन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. त्याचं राईट आन्सर असणार आहे मीडियन. आणि जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन काढून बघितलात तर तुम्हाला मीडियन वरती प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एक क्वेश्चन विचारलेला बघायला मिळेल. ओके, सो मीडियन इज अ राईट आन्सर, ज्यामध्ये आपण काय करतो? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन बघतो. ओके, मीडियन इज द मिडल व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी. Next, a researcher used data of an earlier research paper and publish a new research paper. This is dash dash ethical, unethical, permissible and proper. जेव्हा एखादा रिसर्चर एखाद्या रिसर्चरचा लेख ॲज इट इज जेव्हा यूज करतो तर त्याला आपण काय म्हणू शकतो? अनइथिकल. ओके, कारण आपण अनइथिकली कोणाचाही रिसर्च कॉपी पेस्ट करू शकत नाही. जर तुम्हाला इथिकली रिसर्च यूज करायचे असतील तर तुम्हाला त्याला सायटेशन द्यावं लागेल किंवा त्याचं प्रॉपर रेफरन्सेस लिहावे लागतील, तर तो इथिकल मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. ओके, अदरवाईज त्याला न क्रेडिट देता जर आपण त्याचा ॲज इट इज रिसर्च वर्क कॉपी पेस्ट केला तर तो अनइथिकल रिसर्च मध्ये कन्सिडर होतो. देन क्वेश्चन नंबर 11 to 15 काय आहेत? तर बेस्ड ऑन पॅरा. सो हे तुम्ही सेल्फ स्टडी मधून बघू शकता. आपण क्वेश्चन नंबर 16 कडे जातो डिरेक्टली. बघा क्वेश्चन. वाईल डिफायनिंग कम्युनिकेशन मिलर्स फोकस ऑन. आता इथे वेगवेगळे जे ऑथर्स आहेत कम्युनिकेशनचे त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. सो संप्रेषकाच्या प्रेक्षकाची क्रमिती कार्य काय आहे? एक मिनिट. संप्रेषकाची व्याख्या करताना मिलर यांनी कोणत्या गोष्टीवरती भर दिलेला आहे? बिहेवियरल चेंजेस इन रिसिव्हर, मॅसेज, परसेप्शन अँड सेंडर. ओके, सो मिलरच्या थेरीमध्ये मिलरने काय सांगितलेलं आहे? बिहेवियरल चेंजेस इन रिसिव्हर या गोष्टीवरती मिलरने काय केलेलं आहे? तर फोकस दिलेला आहे. सो मिलर्स कम्युनिकेशन थेरी काय करू शकता तुम्ही एकदा बघू शकता. इम्पॉर्टंट पॉइंट आहे. नेक्स्ट, serial function of sender in the communication cycle are as follow dash dash. Serial function of sender. सो इथे तुम्हाला सिक्वेन्स काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. काय असणार आहे सिक्वेन्स ऑफ कम्युनिकेशन? सो फर्स्ट कलेक्शन, देन फॉर्म्युलेशन, देन इनकोडिंग अँड प्रोजेक्शन. ओके, सो ऑप्शन नंबर फर्स्ट इज अ राईट आन्सर. फर्स्ट आपण काय करतो? इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, देन ती इन्फॉर्मेशन फॉर्म्युलेट केली जाते, मग इनकोड केली जाते आणि मग प्रोजेक्शन केली जाते. सो option number A is the right answer. Next, the components of communication cycle: sender, message, receiver and dash dash. Okay, communication cycle मध्ये काय महत्त्वाचं आहे? सो कम्युनिकेशन सायकल मध्ये काय महत्त्वाचं असणार आहे? तर मीडिया. ओके, मीडिया इज द राईट आन्सर. मीडिया असल्याशिवाय आपण मेसेज सेंड करू शकतो का? नाही. So components of communication cycle: sender, message, media and receiver. Okay, आणि जर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साठी विचारलं असतं तर फीडबॅक आपला राईट आन्सर आलं असतं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द कम्युनिकेशन बेस्ड वन नंबर ऑफ द पार्टीज इन्व्हॉल्व. ओके, काय सांगितलेलं आहे बघा. हे टाइप्स ऑफ कम्युनिकेशन चा क्वेश्चन आहे. Which of the following is one of the communication based on number of parties involved? Personal communication, formal communication, horizontal communication and informal communication. जेव्हा पार्टीज हा वर्ड असतो, वेगवेगळ्या पार्टीज काय आहेत? तर एका लेवलच्या जेव्हा एकमेकांसोबत गप्पा मारतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? होरिझॉन्टल कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट, characteristic of mass media communication are large number of audience, heterogeneous audience, scattered audience and dash dash. तर याच्यामध्ये काय असू शकेल? ऑप्शन नंबर सी, अब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक. जेव्हा आपण एका मॉब सोबत कम्युनिकेशन करतोय तेव्हा त्याच्याकडून डायरेक्ट फीडबॅक येऊ शकेल का? नाही. दॅट मीन्स सी इज अ राईट आन्सर. नेक्स्ट, आता काही मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन आहे. डिरेक्टली मी ते आन्सर सांगेन आणि मॅथमॅटिक्सच्या सिरीज मध्ये तुम्ही ते क्वेश्चन बघू शकता. सो 21चं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी.
जे आपण मॅथमॅटिक्सच्या सिरीजमध्ये सॉल्व्ह करून दाखवले जातील. देन कन्सिडरिंग द फॉलोइंग ऑर्डर स्ट्रिंग द प्रोबॅबल ऑफ 3 कलर ग्रीन, ब्ल्यू अँड रेड. आता इथे तुम्हाला कोडिंग डिकोडिंगचे काय आहे इथे क्वेश्चन आहे आणि त्याच्यावरून आन्सर सांगायचं आहे. याचं सुद्धा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. मॅथमॅटिक्स लॉजिकल रिझनिंग साठीची सेपरेट सिरीज तुम्हाला तुमच्यासाठी घेतली जाईल. सो 23, the average weight of 25 children sitting in the boat in 22 kg, the average weight of the 25 children and pad in 24 kg. What is the weight of the pad in the kg? तर त्याचा राईट आन्सर असणार आहे 23चं ए 74. नेक्स्ट 24, दयानंदने आपल्या शेतात 1/3 भागात ऊस, 1/4 भागात भुईमूग व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली. तर दयानंदने एकूण किती एकर शेत दयानंदचे एकूण किती एकर शेत आहे? सो याचा राईट आन्सर असणार आहे बी. ओके, जे आपण मॅथमॅटिक्सच्या सिरीज मध्ये बघू. देन सेम 25th, what sum of the invested in for 2 years at 14% interest rate compound annually to grow? Then right answer असेल 25th सी. नेक्स्ट, गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे पुढे होता, जो की किरणच्या पुढे आहे. अनिल श्वेताच्या मागे आहे. तर पुढीलपैकी कोणता पर्याय प्रवेश करणाऱ्यांबरोबर क्रम असेल? म्हणजे इथे तुम्हाला सिक्वेन्स काय करायचं आहे, पुटअप करायचं आहे की अनिल कोणाच्या मागे आहे, श्यामच्या पुढे आहे, देन किरण. अशा लाईन ड्रॉ करून तुम्ही काय करू शकता, या टाइपचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. सो याचं राईट आन्सर असणार आहे सी, श्वेता, अनिल, श्याम अँड किरण. हा सिक्वेन्स तुम्हाला मिळेल. देन 27, if LONQ is converted into JMLO, then by the same principle, what could be the correct alternative for the DGDJM? हा सुद्धा कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे. इथे तुम्ही आधी काय करू शकता, ABCD मेन्शन करून एल साठी जर एम वापरला असेल तो डिफरन्स चेक करून काय करायचं आपल्याला इथे आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. सो याचं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, which of the following is correct description of the statement given below? All animal die, human being are animal, every human will die. तर याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, तर हे लॉजिकल रिझनिंगशी रिलेटेड क्वेश्चन आहे. परसेप्शन, इन्फरन्स, कंपॅरिझन की इम्प्लिकेशन. ओके, सो याचं राईट आन्सर असणार आहे अनुमान, दॅट मीन्स इन्फरन्स. आपण काय करतोय, एका स्पेसिफिक सेंटेन्स वरून जेव्हा आपण एक अनुमान काढतोय किंवा परसेप्शन आपण इन्फरन्स करतोय, तेव्हा काय असणार आहे, इन्फरन्स इज द राईट आन्सर. देन ह्या टाइपचे क्वेश्चन सुद्धा प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शो द करेक्ट रिलेशनशिप अमंग 3 टर्म्स वुमेन, सिस्टर अँड मदर? ओके, सो 29चं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी. ह्या पूर्ण हा जो मोठा राऊंड दाखवलेला आहे तो वुमेन साठी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर सम, सिस्टर अँड मदर. ओके, याच्यासाठी हे 2 राऊंड दाखवलेले आहेत. म्हणजे काही मदर ह्या सिस्टर असू शकतात आणि ऑल ह्या वुमन दाखवलेल्या आहेत. सो याचं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग is the valid conclusion based on the statement given below? आता सिलॉलॉजिझम वरती हे क्वेश्चन आहेत. All players are aggressive, some political are aggressive. So conclusion दिलेला आहे, some politician are not aggressive and some players are not politician. So तुम्हाला इथे अशी वेन डायग्राम काढून काय करायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. ओके, सो ऑल प्लेयर, ऑल प्लेयर काय आहे, तर
अग्रेसिव्ह आहेत. ओके, सो अग्रेसिव्ह इथे. सो अशा पद्धतीने डायग्राम काढून त्याच्यानंतर सम पॉलिटिशियन आर अग्रेसिव्ह. सो सम पॉलिटिशियन म्हणजे ह्या पॉलिटिशियन मधला ह्या पद्धतीने हे पॉलिटिशियन इथे राहतील. ओके, दे. सो कन्क्लुजन कॅल्क्युलेट करायचं आहे. सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन. मग यामधलं दोन्हीपैकी कोणतं राईट कन्क्लुजन असणार आहे. सो कन्क्लुजन डी, नायदर फर्स्ट ऑर नॉट टू. ओके, कारण पॉलिटिशियन आधी सेंटेन्स मध्ये कुठे दाखवलेले नाहीये. दॅट इज वाय डी इज अ राईट आन्सर. नेक्स्ट, दे 31 and 32. In which year the revenue generated per unit exported is maximum. ओके, कोणत्या इयर मध्ये एक्सपोर्ट काय आहे, मॅक्झिमम आहे. सो चेक करा एक्सपोर्ट कोणत्या इयर मध्ये जास्त आहे तर 2012 मध्ये एक्सपोर्ट काय आहे तर जास्त आहे. 31 चा राईट आन्सर असणार आहे. एक मिनिट. Next, what is the average arithmetical mean per unit revenue generated during 2011 and 15? So 32 चा राईट आन्सर असणार आहे बी. देन डायरेक्शन वरती 800 विद्यार्थ्यांपैकी 220 विद्यार्थी मराठीत नापास झाले, 300 इंग्रजीत नापास झाले, 150 हिंदीत नापास झाले, 125 मराठीत व इंग्रजीत दोन्हीत नापास झाले, 70 मराठीत व हिंदीत दोन्हीत नापास झाले, 60 इंग्रजी व हिंदीत दोन्हीत नापास झाले, तर 30 विद्यार्थी तिन्ही विषयात नापास झाले. तर याच्यावरून आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत डायरेक्शनचे. फक्त 2 विषयांमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? सो याचं राईट आन्सर असणार आहे 165 is the right answer. Then how many fail in only one language? एकाच विषयांमध्ये नापास होणार असणाऱ्या स्टुडंटची संख्या किती? 250 हे राईट आन्सर असेल. Then the following is the information about the area of stated and population. तर याच्यावरून आपल्याला आन्सर द्यायचे. सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या पॉप्युलेशन असणारा स्टेट कोणता आहे? सो काय आहे क्वेश्चन नंबर 35. So D is the right answer. Next 36. तर हे ICT चे क्वेश्चन चालू झाले. Which of the following is the correct full form of TRAI? Television Regulatory Authority of India, Television Regulatory Authority of India, Telecom. Then याचा राईट आन्सर असणार आहे 36 B, Telecom Regulatory Authority of India. Then in which year the Information Technology Act was enacted? Okay, हा सुद्धा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कधी इनॅक्ट झालेली आहे तर 2000 इयर मध्ये इनॅक्ट झालेली आहे. देन who play an important role in the developing the first supercomputer in India? सुपर कम्प्युटर साठी कोणाचा इम्पॉर्टंट रोल आहे? सो त्याचं राईट आन्सर आहे विजय भाटकर. ओके, नेक्स्ट, Government of Maharashtra has made compulsory for school to enter information for all the students on the web portal known as. Okay, web portal Government of Maharashtra. याचं राईट आन्सर असणार आहे सरळ. नेक्स्ट, which among the following is the part of the digital initiative for higher education in India? So higher education in India साठी डिजिटल इनिशिएटिव्ह कोणी घेतलेला आहे? सो याचं राईट आन्सर आहे बी, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. ओके, नेक्स्ट 41. वन ऑफ द फॉलोइंग वेस्ट इज नॉट अंडर हजार्डस. ओके, आता
हजार्डस वरती सुद्धा वेस्ट मॅनेजमेंट वरती सुद्धा काही क्वेश्चन कॉमनली विचारले जातात. सो याचं राईट आन्सर आहे ऍग्रिकल्चरल रिसाइट. नेक्स्ट, UN Conference of Environment and Development in 1992 was held at. ओके, UN कॉन्फरन्स ही कुठे झाली होती? सो त्याचं राईट आन्सर असणार आहे रिओ दी जेनेरिओ. ओके, हे राईट आन्सर आहे. रिओ कॉन्फरन्स इन्व्हायरमेंटलची कुठे झाली होती? तर रिओला. देन नेक्स्ट आहे बायोमेडिसियल वेस्ट ऑफ ह्युमन अँड ॲनिमल. देन मानवी व प्राणी पेशी अवयव व दूषित शरीर अवयव या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट डॅश डॅशच्या साहाय्याने लावली जाते. सो याचं राईट आन्सर असणार आहे डी, इन्सिरेशन. देन 44चं बघा, डोंगरी भागात दरड कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे कारण काय आहे? वृक्षाची ऱ्हास, मातीची ऱ्हास, डोंगरकडा कापणे किंवा वरीलपैकी सर्व. सो ऑब्विसली याचं राईट आन्सर असणार आहे ऑल दी अबव. नेक्स्ट, इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज एस्टॅब्लिश टू प्रमोट द सोलार एनर्जी. इट हेडक्वार्टर इज एस्टॅब्लिश. ओके, सो इंटरनॅशनल सोलार अलायन्सचं हेडक्वार्टर कुठे आहे? 45चं राईट आन्सर असणार आहे गुरुग्राम. ओके, दे टू रिसीव द डिग्री वासू लर्नर वॉज एक्सपेक्टेड टू लर्न मिनिमम डॅश डॅश इयर इन गुरुकुल. ओके, गुरुकुल मध्ये एंटर करण्यासाठी त्यांचं मिनिमम वय किती असणं अपेक्षित होतं? तर 12 वर्ष. ओके, तो लक्षात ठेवा, गुरुकुलमध्ये शिक्षण घेण्यासाठी मिनिमम 12 वर्षाची रिक्वायरमेंट होती. द युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948 recommended that there should be the minimum dash dash working days excluding examination day in the university and colleges. So याचा राईट आन्सर असणार आहे 180 days. Then the main role of UGC in higher education: open university in all over India, accredit university, control university administration and provide fund to the university. So हा सुद्धा कॉमन क्वेश्चन आहे. सो याचा राईट आन्सर आहे प्रोव्हाइड फंड ऑफ द युनिव्हर्सिटी. देन 49, नॅशनल एन्व्हायरमेंटल एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट इज इस्टॅब्लिश ॲट. तर ही इन्स्टिट्यूशन कुठे इस्टॅब्लिश झालेली आहे? नागपूर, कलकत्ता, पणजी अँड चेन्नई. ओके, सो याचा राईट आन्सर असणार आहे नागपूर. ओके, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च. लास्ट क्वेश्चन आहे so Supreme Court was directed in judgment given in 1991 to make the subject dash dash compulsory in college curricula: women study, environmental study, information technology and value education. Okay, so 1991 नंतर इन्व्हायरमेंटल स्टडीचं एज्युकेशन हे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये दिलं जावं, हा काय झाला तर विद्यालयाच्या अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य करण्यात आलं. सो आजच्या क्वेश्चन पेपरवरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोणते कोणते कॉमन टॉपिक आहेत. टीचिंग मध्ये लक्षात आलं, लेवल ऑफ टीचिंग हा कॉमन क्वेश्चन बऱ्याच वेळी रिपीट होणारा पॉईंट आहे, तुम्हाला प्रत्येक वर्षीच्या क्वेश्चन पेपर मध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर कम्युनिकेशन मध्ये कम्युनिकेशन मॉडेल हा आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन वरती विचारला जातो. त्याच्यानंतर रिसर्च मध्ये बेसिक कॉन्सेप्ट ऑफ रिसर्च आहे, टाइप्स ऑफ रिसर्च वरती क्वेश्चन बऱ्याच वेळी विचारलेला आहे. त्याच्यानंतर इंडियन लॉजिक वरती एखादा तरी क्वेश्चन विचारला जातो. देन ICT मध्ये तुम्हाला फुल फॉर्म विचारले जातात. देन त्याच्याशी रिलेटेड थोडीशी हिस्टॉरिकल पार्ट विचारला जातो. हायर एज्युकेशन मध्ये थोडासा ट्रॅडिशनल जो इंडियन एज्युकेशन सिस्टीम कशी होती त्याच्याबद्दल विचारलेलं आहे आणि मॉडर्न याचं कॉम्बिनेशन हायर एज्युकेशन मध्ये विचारलं जातं. ओके, इन्व्हायरमेंटल युनिटमध्ये थोडेसे हजार्डसशी रिलेटेड, काही कॉन्फरन्सच्या रिलेटेड क्वेश्चन हे विचारले जातात. सो लास्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालाइज केल्यानंतर आपल्याला थोडेसे इम्पॉर्टंट टॉपिक हे मिळून जाते. होप सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.